मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 12 नोव्हेंबर 2025 रोजी जारी झाला महत्त्वाचा शासन निर्णय। जाणून घ्या कशाबद्दल हा शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ही बातमी नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे। दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानातील पदावरील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी जे NPS म्हणजेच नवीन पेन्शन योजनेअंतर्गत येतात त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान, रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान लागू करण्यात आले आहे। रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आली आहे। त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास व रुग्णता निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन किंवा रुग्णता निवृत्ती वेतन लागू होईल। तसेच 100% अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे। राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सदर निर्णय योग्य त्या फेर बदलासह लागू राहील। मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबत सूचना सदर शासन निर्णय अन्वये वित्त विभागाकडून करण्यात आली आहे। या सूचनेस अनुलक्षून आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व NPS योजनेचा सदस्य असणारा कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 25 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। दरम्यान वित्त विभागाच्या परिपत्रकामध्ये हा लाभ अनुदेय करण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे त्याच कार्यपद्धतीद्वारे आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने आता महत्त्वाचे शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। या शासन निर्णयानुसार NPS अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय करण्याच्या अनुषंगाने सविस्तर कार्यपद्धती वित्त विभागाच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे। आता सदर कार्यपद्धतीद्वारे आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारा चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने वित्त विभागाकडून देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील। सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी उचित कार्यवाही करावी असे सुद्धा GR मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।